एक महत्त्वाची बातमी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदीमध्ये शाई फेक झाली आहे। संग्राम महाराज भंडारे यांनी ही शाई फेक केल्याचं कळतंय। संग्राम महाराज भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावरती शाई फेकली आहे। आळंदीमध्ये विकास लवांडे यांच्यावरती शाई फेक झाली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदीमध्ये अक्षरशः शाई ओतली गेली। लवांड्या, तू परत गुरुवारांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड। लवांड्या, आमचे आईबाप येते, ते आमचं सर्वस्व आहे। ए लवांड्या, सर्वस्व आहे आमचं ते। लवांड्या, आमचा नादी लागू नको। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, हा काय प्रकार आहे, नेमकं काय घडलं? अक्षरशः विकास लवांडे यांच्यावरती शाई ओतली गेली आहे। मागच्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी ज्या पद्धतीनं भूमिका घेतलेली होती आणि सातत्यानं जी वारकरी संप्रदायातली मंडळी आहे त्यांच्याबद्दल त्यांची जी बाजू होती ती जी मांडलेली होती, या निमित्तानं घुसखोर अशा पद्धतीचा शब्दप्रयोग विकास लवांडे यांनी केलेला होता आणि याच सगळ्या गोष्टींचा राग मनात ठेवून संग्राम भंडारे यांनी आज अशा पद्धतीनं शाई फेक विकास लवांडे यांच्यावरती केल्याचं म्हटलेलं आहे। दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काही जणांकडून जे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत विकास लवांडे यांच्यावरती शाईच्या बॉटल्स अक्षरशः ओतण्यात आल्याचं दिसतं आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर विकास लवांडेंनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे, माझ्यावर रिव्हॉल्वर घेऊन काही जणांनी हल्ला केलेला आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे। सकाळी म्हातोबाच्या आळंदीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। म्हातोबाच्या आळंदीमध्ये विकास लवांडे हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलेले होते, तेव्हा काही गोरक्षक आणि संग्राम महाराज भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावरती ही शाई फेक केलेली आहे आणि या सगळ्या व्हिडिओमध्ये जो शब्द आपल्याला ऐकायला मिळतोय की जो वेगवेगळ्या वारकरी संप्रदायातल्या महाराजांना त्यांनी घुसखोर अशा पद्धतीचा शब्द प्रयोग केलेला आहे, त्याचाच राग आल्याचं संग्राम भंडारे म्हणताना दिसत आहेत आणि याचाच निषेध म्हणून त्यांनी शाई फेक जी आहे ती विकास लवांडे यांच्यावरती केलेली आहे। हा सगळा प्रकार घडल्यानंतर विकास लवांडेंनी जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जे शाई फेक करणारे लोक होते त्यांच्या सोबत दोन पिस्तूलधारी लोक होते, त्यांच्याकडे रिव्हॉल्वर देखील होते आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचं विकास लवांडेंनी या सगळ्या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। बरोबर आहे ज्ञानेश्वर, हा गंभीर प्रकार आहे, पण हे सगळं घडल्यानंतर विकास लवांडे यांनी काही तक्रार दाखल केली आहे, पोलिसांनी पुढे काही कारवाई केली आहे? अगदी काही वेळापूर्वी हा सगळा प्रकार घडलेला आहे। विकास लवांडे सध्या पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं वकिलांची मदत घेऊन काय ती कायदेशीर प्रक्रिया असेल ती विकास लवांडे यांच्याकडून राबवली जाणार आहे। अगदी काही वेळापूर्वी हा सगळा प्रकार म्हातोबाच्या आळंदीमध्ये घडलेला आहे। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। अतिशय गंभीर असा हा प्रकार आहे, मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असाही आरोप विकास लवांडे यांनी केलाय। आळंदीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरती शाई फेक झालेली आहे। आमचं सर्वस्व आहे ते। लवांड्या, बाजूल तू लवांड्या, तू परत गुरुवारांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड। लवांड्या, आमचे आईबाप येते, ते आमचं सर्वस्व आहे। ए लवांड्या, सर्वस्व आहे आमचं ते। लवांड्या, आमचा नादी लागू नको। तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी मातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते, तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। आज
तर जोवर या सगळ्यांना अटक होत नाही तोवर माझा लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या इथे सत्याग्रह सुरू राहील असा पवित्रा विकास लवंडे यांनी घेतला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की गोरक्षकांनी 10 ते 12 गोरक्षकांनी मला अडवलं. त्यांच्याबरोबर संग्राम भंडारे होते आणि त्यांनी माझ्यावरती 2 ते 3 बाटल्या शाई ओतली. त्यांनी मला निर्जन स्थळी अडवलं आणि तिथे धमकी दिली, मला धक्काबुक्की केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि नंतर ते तिथून पळून गेले. मात्र संग्राम महाराज भंडारे यांनी जी काळी शाई त्यांच्यावरती ओतलेली आहे त्या संदर्भात जोपर्यंत कारवाई होत नाही, जोवर या सगळ्यांना अटक होत नाही तोवर मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये सत्याग्रह सुरू ठेवणार असा पवित्रा विकास लवांडे यांनी घेतला आहे. गुरुवार घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवार्यांना बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं सर्वस्व आहे ते. लवांड्या बाजूल तू लवांड्या तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड. लवांड्या आमचे आई बाप आहे ते आमचं सर्वस्व आहे. लवांड्या सर्वस्व आहे आमचं ते. लवांड्या आमचं नादी लागू नको. घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवार्यांना बोलायचं नव्हतं.